हां, टाईमचं लिमिटेशन ठेवलं नाही. त्याच्या मागचं कारण असं की टाईमचं लिमिटेशन जर ठेवलं असतं तर हे कठीण आहे थोडेसे, म्हणून तुम्हाला समजून पण सांगावं लागतात. सो टाईमचं आपण लिमिटेशन या ठिकाणी ठेवलं नाही. बस एवढंच सांगतोय. ओके. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हिरो इज वन ऑफ द बेस्ट पेन्स. मी काय सांगतो मला लिहिता येणार नाही कारण या पेनाने याच्यावर येऊन नाही राहिला सध्या. बघा इकडे फक्त टच होतं परंतु लिहिल्या जात नाही कारण ही ऑनलाईन टेस्ट असल्या कारण आपल्याला इथे लिहिता येणार नाही. सो फक्त मी काय सांगतो ते फक्त लक्षात घ्यायचं. कोणते येते कोणते येत नाही. हिरो इज वन ऑफ द बेस्ट पेन्स. ओके. तुम्ही रिस्पॉन्स पण देत चला. मी बघतो तुमची चॅटिंग. ओके. हां बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हिरो इज वन ऑफ द बेस्ट पेन्स. आता हे कशाचं आहे हे लक्षात घ्यायचं. सर्वात आधी आपण ऑप्शनकडे जायचं नाही. आपण स्वतः क्रिएशन करायचं. तीनच प्रकारच्या डिग्रीच आहे. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. या तीन प्रकारच्या डिग्रीवर कोणती डिग्री आहे ते प्रथमतः लक्षात घ्यायचं. अंडरलाईन करायचा तेवढा भाग मी या पद्धतीने करतो. वन ऑफ द बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. मात्र ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे कशाची आहे तर वन ऑफ दची आहे. सुपरलेटिव्ह डिग्री दोन प्रकारची येतात सेंटेन्स, मात्र इथं वन ऑफ दची आहे. आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो कारण समोरचे तुम्ही चुकणार नाही. वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द असेल तर त्याच्या पुढे केव्हाही येणारा जो हा असतो ना पेन, इथं जे असतं ते अनेकवचनीच असतं म्हणजे प्लुरल असतं. प्लुरल म्हणजे अनेकवचनी. ओके. याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे. वन ऑफ द जर असेल ना मित्रा तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तो व्हेरी फ्यूच येतो. 100% व्हेरी फ्यू येतो. नो अदर येत नाही. व्हेरी फ्यू येतो. काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. वन ऑफ द जर असेल तर पॉझिटिव्ह डिग्री करत असताना ॲक्च्युअली सुरुवात व्हेरी फ्यूचीच होती आणि कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना मोस्ट अदरने होती. व्हेरी फ्यू मोस्ट अदर, व्हेरी फ्यू मोस्ट अदर, व्हेरी फ्यू मोस्ट अदर. तिकडे नो अदर, एनी अदर, नो अदर, एनी अदर असं लक्षात ठेवायचं. म्हणजे व्हेरी फ्यू येते, व्हेरी फ्यू येते, 100% व्हेरी फ्यू येते. मात्र नो अदर येणार नाही. वन ऑफ द जर असेल तर नो अदर येणार नाही. ओके ओके. हां, सगळ्यांनीच हे केलेलं आहे. स्क्रीन झूम करा सर. स्क्रीन जर झूम केली तर आपलं पूर्ण दिसणार नाही ना. हां ओके. आता एवढी होतं. वन ऑफ द बेस्ट असेल. आपण टाईमचे लिमिटेशन ठेवलं नाही कारण आपल्याला एक्सप्लेन करत जायचं आहे. महत्त्वाचे गणित आहे. सुरुवातीचे 10 ते 11 गणित हे सॉरी गणिताचा क्लास घेऊन आलो म्हणून गणित येत आहे. जे सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, हे जे आपले सेंटेन्स जे दिलेले आहे मीन्स हे जे आपण जे क्वेश्चन्स घेतो हे क्वेश्चन्स बघूया पुढे. फक्त एक्सप्लेन करणार आहोत. वन ऑफ द बेस्ट पेन्स. आता या ठिकाणी वन ऑफ द बेस्ट पेन्स आहे. वन ऑफ द असेल तर खाली कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट अदर आणि तिकडे येतं व्हेरी फ्यू. नो अदर येणार का रे. नाही, नो अदर येणार नाही. बी इज नॉट द करेक्ट म्हणजे हे ऑप्शन येणार नाही. हे ऑप्शन येणार का नाही येणार. मात्र क्लिक केलं डबल आहे आपल्याला चेंज करता येते. बघा असंही चेंज करता येते. हे येणार नाही. नेक्स्ट, हिरो इज द बेटर दॅन एनी अदर. मला सांगा रे एनी अदर येते का. नाही ना. मी पहिलीच गोष्ट क्लिअर केलं की नाही. काय असतं वन ऑफ द जर असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात ही व्हेरी फ्यू न होते आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात मोस्ट अदर न होते. म्हणजे बी राईट नाही आणि सी राईट नाही, फक्त ओनली ए राईट आहे. तुम्ही हे देत आहे मला रिस्पॉन्स. ओके. ए अँड सी कसं काय आलं. A and C, only A is correct, only B is correct. Both A and B are correct आणि both A and B are incorrect. ओके. आता त्यांनी तसेच ऑप्शन दिलेले आहे. आपल्याला परीक्षेमध्ये आलेलं आहे. हे नाही हां, कारण हे खालीवर झाले. याच्यातले 10 क्वेश्चन्स हे TETच्या एक्झामिनेशनमध्ये आलेले आहे. पेपर 1 आणि पेपर 2चं कॉम्बिनेशन लक्षात घ्या. सो झालं. तर आन्सर किती येणार रे. ओनली ए इज करेक्ट. ओनली ए इज करेक्ट. व्हेरी फ्यू पेन्स आर ॲज गुड ॲज हिरो. ओके. किशोरनं बघा डायरेक्टली टाकलं. याचं काय येतं व्हेरी फ्यू पेन्स आर ॲज गुड ॲज हिरो. किंवा दुसऱ्या पद्धतीने काय होतं व्हेरी फ्यू पेन्स आर
याच्या जागेवर सो पण घेत असते, ह्या याच्या जागेवर सो घेतला तरी ते राईटच येतं. हा, व्हेरी फ्यू पेन्स आर सो गुड ॲज हिरो, कारण नॉट असलं हे व्हेरी फ्यू म्हणजे निगेटिव्हिटी येते, याच्यामध्ये नो आहे खऱ्या अर्थानं, नो आहे, नो आहे म्हणून इथं सो याच्या जागेवर सो पण घेत असते. सो एक हे राईट आन्सर आहे, म्हणून आपण ए क्लिक करणार. नेक्स्ट सेकंड बघा. दिल्ली इज लार्जर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. याच्यावरच आपण कॉन्सन्ट्रेट करायचं. काय विचारलं ते बघायचं. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू अ पॉझिटिव्ह वन. पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो. खाली 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यातला पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे. काय करावं लागेल? ओके, काय करावं लागेल ते लक्षात घ्या. काय करावं लागेल? ओके, आता दिल्ली इज लार्जर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. काय येणार आहे? चॅटिंग करा तुम्ही. चॅटिंग करा. हॅलो 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 हॅलो, चॅटिंग करा तुम्ही. हॅलो, हॅलो, वेट अ मिनिट. तेव्हापर्यंत तुम्ही सोडवा आणि चॅटिंग करा. हॅलो, हां, पौर्णिमा म्हणते की फर्स्ट आहे, ज्ञानदीप म्हणतो की 4 आहे. दिल्ली इज लार्जर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. मग मला सांगा, पॉझिटिव्ह 1 पाहिजे ना, तर मग ए मध्ये इज द लार्जेस्ट आहे, लार्जेस्ट सिटी येणार का रे? हे सुपरलेटिव्ह झालं. जरी राईट असो नसो पण हे सुपरलेटिव्ह झालं ना. इंटू पॉझिटिव्ह 1. आता या ठिकाणी लार्जर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. ओके, हे येणार आहे का? नाही येणार. कारण हे सुद्धा कंपॅरेटिव्ह झालं. आता हे पहिले जे काय आहे, तर पहिले लार्जेस्ट सिटी आहे, दुसरं सुद्धा मोस्ट लार्ज आहे, आणि तिसरं लार्जर दॅन आहे. विचारलं काय? पॉझिटिव्ह 1, म्हणजे पॉझिटिव्ह विचारलं ना. खऱ्या अर्थाने दिल्ली इज लार्जर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज लार्ज ॲज दिल्ली. बघा ना, खाली डायरेक्टली आन्सर दिलेला आहे. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज लार्ज ॲज दिल्ली, म्हणून 4th नंबरचे आन्सर राईट येतो. किशोर, सिटी कोणता आन्सर येणार आहे? फास्ट. नो अदर सिटी इन इंडिया इज ॲज लार्ज ॲज दिल्ली. ओके, किशोरनं राईट आन्सर दिला, सगळ्यांनी राईट आन्सर दिलं, म्हणजे 4th नंबरचा आन्सर येणार आहे. नेक्स्ट थर्ड. माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन एनी अदर पीक. माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन एनी अदर पीक. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन एनी अदर पीक. बघा इथं काय आहे, चेंज द डिग्री म्हटलं, मग आपल्याला स्वतंत्रता दिली की, ओके आता येतो आवाज. माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन एनी अदर पीक. आता या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन एनी अदर पीक. एनी अदर आहे म्हणजे हे हायर दॅन एनी अदर आहे. एनी अदर जर असेल तर हे मुळात वाक्य वन ऑफ दचं नाही आहे. वन ऑफ द असलं तर इथं एनी अदर येते का रे? नाही. वन ऑफ द जर असलं तर हे वन ऑफ द हाईट्स जर असलं तर या ठिकाणी हे जे मूळ वाक्य माउंट एव्हरेस्ट इज हायर दॅन एनी अदर आहे, एनी अदर वन ऑफ दच्या वेळेस येत नाही, म्हणून एक आन्सर येणार नाही. असा विचार करावा लागतं पेपर सोडवत असताना. सेकंड, नो अदर पीक इज सो हाय ॲज माउंट एव्हरेस्ट. होऊ शकतं, दाट शक्यता आहे. कारण एनी अदर जर असेल तर त्याचा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करत असताना नो अदरच होते, व्हेरी फ्यू होत नाही. नन ऑफ द इज हे येणार नाही, हे येणार नाही, आणि एक येणार नाही. सेकंड नंबरचं येणार आहे. कारण आता जर असं म्हटलं असतं तुम्हाला चेंज इट इन टू पॉझिटिव्ह डिग्री,
तर तुम्ही काय केलं असतं, सुरुवात केली असती नो अदर पीक नंतर इज ॲज हाय ॲज माउंट एव्हरेस्ट असंच घेतलं असतं तुम्ही, डझंट मॅटर. म्हणजेच आन्सर आलेला आहे नो अदर पीक इज सो हाय ॲज माउंट एव्हरेस्ट. ओके, सो पण टाकलं जात असतं कारण निगेटिव्ह असलं तर सो घेत असते. हे दोन्ही पद्धतीने होतं, नो अदर पीक इज ॲज हाय ॲज माउंट एव्हरेस्ट होतं किंवा सो हाय ॲज माउंट एव्हरेस्ट होतं. सो सेकंड नंबरचे आन्सर आपण क्लिक करू. नेक्स्ट फोर्थ घ्या, चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. आपल्या 30 मिनिटामध्ये कंप्लीट झाला पाहिजे आता सेशन. करेज इज वन ऑफ द नॉबलेस्ट ह्युमन व्हर्च्यूज. झालं, हे बघा, वन ऑफ द नॉबलेस्ट. आता वन ऑफ द जर असेल तर इथं अनेक वचनच असते मित्र, व्हर्च्यूज. ही गोष्ट आपण पुढे लक्षात घ्यायची कारण तशी क्वेश्चन विचारलेली आहे. चेंज इन टू पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह मध्ये जर सुरुवात करायची असेल तर खालची ऑप्शन न करता आपण डायरेक्टली आन्सर मारायचं. डायरेक्टली आन्सर देऊन बघा बरं. बघा क्लिअर दिसत नाही. अंजली एक काम कर बेटा, अंजली मॅडम, की तुम्ही काय करा, तिकडे असे 3 पॉईंट्स असतात, त्या पॉईंटवर टच करा आणि क्वालिटी वाढवा. ओके, फास्ट डायरेक्टलीच आन्सर करा. 4चं डायरेक्टली आन्सर मार, खाली न बघता, ऑप्शन न बघता, ऑप्शनकडे न बघता करा. करेज इज वन ऑफ द नॉबलेस्ट ह्युमन व्हर्च्यूज. काय येणार आहे, वन ऑफ द नॉबलेस्ट असेल पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे, बरोबर. वन ऑफ द जर असेल तर तिकडे आपण काय करतो, मोस्ट अदर करतो. आणि मोस्ट अदरच्या इकडे काय करतो, वर काय करतो, तर आपण व्हेरी फ्यू करतो तो सर. ओके, म्हणजे फर्स्टचं येणार नाही आणि फोर्थचं येणार नाही, हे 1 आणि 4 येणार नाही. पहिले तर बघायचं कोणतं कटते. आपण बरंचसं शिकलेलो असतो की नाही, आपल्याला माहित आहे वन ऑफ द जर असेल तर सुरुवात व्हेरी फ्यू न होते पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजे व्हेरी फ्यू ह्या 2 वरच विचार करायचा ना. ओके, एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, वन ऑफ द नॉबलेस्ट असेल तर इथं व्हर्च्यूज असते, व्हर्च्यूज असते. व्हर्च्यू राहीन का रे, हा व्हर्च्यू राहीन की हा व्हर्च्यूज राहीन, व्हर्च्यू इज म्हणान की आर म्हणान. वन ऑफ द असेल तर अनेक क्वेश्चन वाक्य तयार होतं, मग ते सुपरलेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो किंवा कंपॅरेटिव्ह असो. विचारलं पॉझिटिव्ह म्हणजे याची सुरुवात कशाने होते, व्हेरी फ्यू ह्युमन व्हर्च्यूज आर ॲज नोबल ॲज करेज. ओके, म्हणजे सेकंड आहे आन्सर. बघा किती इथे शहातीर असतात पेपर काढणारे. इथं दिलं व्हर्च्यूज आर आणि इथं दिलं व्हर्च्यू इज, म्हणजे आन्सर आहे सेकंड. ओके, नेक्स्ट घ्या, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता फक्त करेक्ट सेंटेन्सच विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की करेक्ट सेंटेन्स कोणती येते. डिग्रीमध्ये 3 प्रकार, म्हणजे प्रत्येक प्रकारचे कन्वर्जन जे होते ना, पहिलं दोघांची कंपॅरिझन असते. ए इज स्ट्रॉंगर दॅन बी, बी इज नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज ए, म्हणजे दोन्हीचं आपल्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन माहीत पाहिजे. त्याच्यानंतर मोस्टवाल्याची, द मोस्टवाल्याची म्हणजे जनरली, आणि नंतर वन ऑफ दची, म्हणजे 3 आणि 3 6 ते 6 आणि 2 8. 8 प्रकारच्या सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन तुम्हाला माहीत पाहिजे. कशानंतर अनेक वचन येतं, वन ऑफ द जर असेल तर तिकडे अनेक वचनच येतं. सुरुवात व्हेरी फ्यू होते, एंडिंग मोस्ट अदर होते. तिकडे जर समजा फक्त द हायेस्ट असलं, जनरली जर सेंटेन्स असलं तर इकडे एनी अदर नव्हते, सुरुवात नो अदर नव्हते. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तसं इथं द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लीझंट दॅन दिल्ली. द क्लायमेट ऑफ मुंबई इज ॲज मोर प्लीझंट दॅन दिल्ली. याचंही आहे भाऊ आणि द्यानही दिला, हा ॲज इथं नव्यानं आला ना रे, हे येणार नाही, बीचे म्हणजे सेकंड येणार नाही. जाऊया आपण इकडे, द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लीझंट दॅन दॅट ऑफ दिल्ली. आणि द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर दॅन फक्त इज मोर दॅन, इथं काय पाहिजे की नाही प्लीझंट. हे येणार नाही आणि हे येणार नाही, 2 आणि 4 येणार नाही. मग आपल्याला कटाक्ष टाकावं लागेल, नजर टाकावं लागेल 1 आणि 3 वर, 1 आणि 3 वर. ओके, 1 आणि 3 वर. आता काय येणार आहे याच्यामध्ये, 1 आणि 3. 1 आणि 3 मी हे तुम्हाला सांगितलं. खऱ्या अर्थानं काय आहे याच्यामध्ये माहित आहे का, खऱ्या अर्थानं मूळ वाक्य कसं आहे, दिल्ली नाही, द क्लायमेट ऑफ दिल्ली. मूळ वाक्य कसं आहे माहिती आहे त्याचं, द क्लायमेट ऑफ दिल्ली इज ॲज प्लेझंट ॲज
नाही, इज नाही, उलट आहे. हा, दिल्ली इज द क्लायमेट ऑफ दिल्ली इज, सुरुवात आहे, द क्लायमेट ऑफ दिल्ली इज, मूळ वाक्य जे आपल्याला दाखवलं नाही ते, द क्लायमेट तुम्ही लिहून घेऊ शकता वाटल्यास, द क्लायमेट ऑफ दिल्ली इज नॉट ॲज प्लेझंट ॲज द क्लायमेट ऑफ मुंबई, असं आहे मुळात ते. म्हणजे द क्लायमेट ऑफ मुंबई अँड द क्लायमेट ऑफ दिल्ली असं असल्या कारणानं आपल्याला त्या दिल्लीचं वातावरण, त्या दिल्लीचं वातावरण म्हणून आपल्याला हे येणार आहे दॅट ऑफ दिल्ली. डायरेक्टली फक्त दिल्ली नाही येणार आहे, 1 आणि 3 सारखेच दिसतात. द क्लायमेट ऑफ मुंबई इज मोर प्लिझंट दॅन दिल्ली अँड दॅन दॅट ऑफ दिल्ली, हे महत्वाचं आहे. इथं मिस झालेलं आहे, द क्लायमेट ऑफ दिल्ली न घेता त्याच्यावर गेलेला आहे. इथे द क्लायमेट ऑफ दिल्ली घ्यायला पाहिजे होतं त्यांनी, परंतु असं नाही घेता फक्त दिल्ली दिलं, परंतु त्याच्याऐवजी त्यानं काय दिलं, त्या दिल्लीचं वातावरण म्हणजे दॅट ऑफ दिल्ली, दॅट म्हणजे त्या. ओके, म्हणून येतं थर्ड नंबर दिलेला असेल तुम्ही. ओके, आरजी म्हणते पहिल्या याच्यामध्ये दॅट नाही आहे म्हणून 1 येणार नाही. निधी म्हणते की थर्ड येतं, थर्डच येतं. ओके, कळेल आपल्याला आपलं काय किती चुकलं काय तर. हां, आपलं बरोबरच निघणार. नेक्स्ट महत्वाचं बघा, हे पण तेवढंच महत्वाचं, काय खूप मोठं आहे म्हणून काही नाही, खूप इझीच आहे. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. ओके, 4 ऑप्शन तुमच्या याच्यावर आहे. व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. ओके, 3 दिवसापासून म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइसची पहिली टेस्ट, दुसरी टेस्ट झाली आणि तिसरी टेस्ट हे डिग्रीची. अशा करून 3 टेस्ट आतापर्यंत प्रेझेंट झाल्या. फीज फक्त 100 रुपये आहे. तुम्हाला पुन्हा आवाहन करतो, 7709119501. लिहिता येत नाही याच्यावर म्हणून तोंडी सांगतोय की या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. 100 रुपयाच्या टेस्ट आहे. परीक्षेच्या दिवसापर्यंत डेली 30-30-30-30च्या त्या टेस्ट तुम्हाला पाठवल्याच जाईल. उद्यापासून मॅथमॅटिक्सचे सुद्धा टेस्ट एक्सप्लेन होणार आहे. मॅथमॅटिक्सच्या टेस्टसाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याची सुद्धा फी 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर परवापासून त्याच्यामध्ये मराठीचे सुद्धा टेस्ट आहे. असं करत करत आपल्याला एक ब्लॉक पुढे न्यायचा आहे. सुरुवातीला आज एकच सांगतो की इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स अशा 2 टेस्टचे 200 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. दोन्ही टेस्ट वेगवेगळ्या वेळेस एक्सप्लेन केल्या जाणार. चॅप्टर कंप्लीट झाला तरच इथे एक्सप्लेन केल्या जाईल. मात्र डेली 10 ते 11च्या दरम्यान डेलीची जे टेस्ट आहे ते एक्सप्लेन केल्या जाईल. काय हॅलो. ओके, बघा काय आहे तर 4th मध्ये मोस्ट ऑफ द इयरचं नाही. ओके, 4th मध्ये बघा, कोणी जर 4th दिलं असेल तर व्हेरी फ्यू ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड आर ॲज गुड ॲज इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. म्हणजे 2 याच्यामध्ये कंपॅरिझन आहे. पॉझिटिव्ह डिग्रीचं हे सेंटेन्स आहे. पॉझिटिव्ह डिग्रीचं आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बेटर दॅन पाहिजे, बस एवढेच गोष्ट लक्षात घ्यायचं. इथे बेटर दॅन आहे, इथे बेटर दॅन आहे, इथे मोर बेटर दॅन आहे. मोर बेटर दॅन थर्डमध्ये येणारच नाही. गुड बेटर बेस्ट. जर ब्युटिफुल असतं तर मोर ब्युटिफुल, द मोस्ट ब्युटिफुल असं घेतलं असतं. तसं नाही. या ठिकाणी थर्ड तर डायरेक्टली कटलेलं आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्डवर आपल्याला विचार करायचा आहे. फर्स्ट, सेकंड आणि फोर्थवर आपल्याला विचार करायचा आहे. आता सुरुवात कंपॅरेटिव्ह डिग्रीची कशाने होणार आहे ॲक्च्युअली, तर सुरुवात होते इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. तिन्ही याच्यामध्ये इंडियन ज्युडिशियल सिस्टीम, व्हेरी फ्यू आहे की नाही. म्हणजे मुळात हे वाक्य वन ऑफ दच आहे ना, वन ऑफ दच आहे म्हणून अनेक क्वेश्चनच घ्यावं लागेल ना मित्रांनो. म्हणजेच इथं इंडियन सिस्टीम म्हणजे सुरुवात ॲक्च्युअली जी आहे की नाही इंडियन ज्युडिशियल सिस्टीम्स न सुरुवात होणार आहे. ओके, हां, हे वाक्य मला कन्फ्युजनचं वाटतं. ओके, बघा ते पण नाही येणार. ओके, बघा
इथे काहीतरी मिस्टेक आहे, तरी पण आपण लक्षात घेऊया, याच्यावर हे करू. इथे सिस्टीम्स आहे एवढं लक्षात घ्या. इथं अनेक क्वेश्चनामध्ये काय आहे तर सिस्टीम्स आहे. इथे यस लक्षात घ्या, यस या ठिकाणी यस नसेल, थांबा एक मिनिट. व्हेरी फ्यू, यस इज यस आला ते बरोबर. इन द इंडियन ज्युडिशियल सिस्टीमला सुरुवात होणार आहे इज बेटर दॅन, आर बेटर दॅन, इज बेटर दॅन, आर बेटर दॅन आणि इकडे खाली इज बेटर दॅन. हे व्हेरी फ्यूचं वाक्य असल्या कारणानं महत्वाचं त्याच्यामध्ये आहे की मोस्ट अदर पाहिजे. इथे द मोस्ट आहे, द मोस्ट येत नसते, फक्त मोस्ट येते, द मोस्ट येत नाही. जसं नो अदरचे एनी अदर होते तसंच व्हेरी फ्यूचं मोस्ट अदर होते. द मोस्ट अदर येत नाही म्हणून 1 नंबरचं येणार नाही. ओके, 2 नंबरमध्ये जाऊ. द इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज बेटर दॅन एनी अदर ज्युडिशियल. व्हेरी फ्यू जर असलं तर एनी अदर येत नाही, केव्हा येत असते एनी अदर? नो अदर असलं तर एनी अदर येते, म्हणजे दोन्ही येणार नाही. इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज मोर बेटर दॅन एनी अदर, पुन्हा एनी अदर नाही येणार, म्हणून 4th नंबरचे आन्सर. इंडियन ज्युडिशियल सिस्टीम इज बेटर दॅन मोस्ट ऑफ द ज्युडिशियल सिस्टीम इन द वर्ल्ड, म्हणून 4th नंबरचा आन्सर येणार आहे. अगदी राईट. ओके, हा चला नेक्स्ट. आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स. पहिले आन्सर बघू द्या, मारले का बरोबर? येस बरोबर आहे. आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स. आता फक्त करेक्ट सेंटेन्स काढायचे, सेंटेन्स करेक्ट काढायचे, असं सुद्धा आलेलं आहे परीक्षेमध्ये, पण खूप सोपं आहे. दिस बॉय इज स्ट्रॉंगेस्ट दॅन दॅट. Which of these 2 pens is the good? The Marathas are stronger than the Madrasis. इथे या ठिकाणी बघा, आर स्ट्रॉंगर दॅन असतं ते, हां मराठाचा आहे म्हणजे आर घेतला, मराठा म्हणजे मराठे सरदार. ओके, स्ट्रॉंगर दॅन आहे, STRONGER बरोबर कन्स्ट्रक्शन आहे. सीची कन्स्ट्रक्शन मला योग्य दिसतं. नंतर द बॉय इज स्ट्रॉंगेस्ट दॅन दॅट. स्ट्रॉंगेस्ट आर्टिकलचा जर विचार केला तर इज आणि स्ट्रॉंगेस्टच्या मध्ये द पाहिजे ना रे, म्हणजे ए, ओनली ए इज नॉट द करेक्ट आन्सर. ओनली येणार का? इथं द पाहिजे होता. द बॉय इज द स्ट्रॉंगेस्ट दॅन दॅट. हे बघा इथं आलं दॅन दॅट बॉय, इथं खऱ्या अर्थानं दॅन दॅट बॉय पाहिजे असतं, पण तो दॅट लिहिलं तरी बरोबर येतं, परंतु इथं स्ट्रॉंगेस्ट आणि इजच्या मध्ये द पाहिजे होतं, कारण एसटीच्या मागे केव्हाही द येतो. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ज्यावेळेस आपण सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतो त्याच्या मागे दच घ्यायचं आहे आपल्याला. So the boy is the strongest than that. असं पाहिजे होते आन्सर. ए इज नॉट द करेक्ट आन्सर. सी इज द करेक्ट. ह्या सी जे सेंटेन्स आहे, सी मध्ये असणारं जे सेंटेन्स आहे हे करेक्ट आहे आणि हे इनकरेक्ट आहे. फर्स्ट इनकरेक्ट आहे. मग उरला महत्वाचा भीषण प्रश्न म्हणजे बी मध्ये असणारं सेंटेन्स जे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे, ते बरोबर आहे का सर? बघूया. हां, तर या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी तर विच ऑफ दीज 2 पेन्स, म्हणजेच हे 2 जर पेन तुम्हाला दाखवले, हे 2 पेन, ओके, एक काळा एक गोरा आहे. विच ऑफ दीज 2 पेन्स, या 2 पेनांपैकी कोणता चांगला आहे? हां, कोणता चांगला आहे? तर कोणता चांगला आहे? या 2 पेनांपैकी कोणता? या 2 पेनांपैकी एकच चांगलं राहील ना, दोन्ही चांगले राहील का? विच ऑफ दीज पेन्स, हा जर चांगला असेल, या 2 पेनापैकी हा जर चांगला असेल तर इजच येणार ना एकासाठी. जरी इथं अनेक वचन असेल, परंतु या पूर्णचा जर विचार केला तर 2 पेनांपैकी एक म्हणजे इज. आर, कोणाला असं वाटेल की इजच्या जागेवर आर पाहिजे, परंतु आर नाही पाहिजे, तिथं इजच पाहिजे, कारण की विच ऑफ दीज 2 पेन्स, या 2 पेनांपैकी असं दिलेलं आहे. सो विच ऑफ दीज 2 बॉयज इज द गुड. हां, बॉयज येऊ शकतं, काही येऊ शकतं, इथं अनेक क्वेश्चन, म्हणजे इजच येणार. इथं इज, इथं परीक्षा घेतलेली आहे आपल्याला, तुम्हाला वर्ब माहित आहे का? आणि हे सुद्धा कंपॅरेटिव्ह सेंटेन्स आहे. कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलना केलेली आहे, 2 मध्ये तुलना केलेली आहे, 2 मध्ये तुलना करत असताना कंपॅरेटिव्ह डिग्री येत असते. इथं स्ट्रॉंगेस्ट आहे, इथं सुपरलेटिव्ह डिग्रीची विचारणा केलेली आहे, आणि इथं सुद्धा कंपॅरेटिव्ह डिग्रीची विचारणा केलेली आहे. ओके, लक्षात आलं? म्हणजे बी हे राईट आहे, राईट, आणि हे राईटच आहे. बी आणि सी राईट. काय आहे? बी आणि सी राईट आहे. सर स्क्रीन दिसत नाही, तुम्हाला सांगतो की स्क्रीन दिसते ना बरोबर? बघा एकदम असे 3 पॉईंट्स असतात, मी तुम्हाला इथून सांगतो थोडंसं.
एकदम टच जर केलं ना स्क्रीनवर तर तुम्हाला कोपऱ्यामध्ये असे 3 पॉईंट दिसतात, 1 2 3. त्याच्यावर टच करा. बघा मी पण टच केलं. नंतर क्वालिटी दिसतं. क्वालिटी आहे ऑटो 360p, माझ्या याच्यावर सुरू आहे. तर 360pच्या पेक्षा जास्त बघायचं. हां, मग पुन्हा जायचं ॲडव्हान्समध्ये. ॲडव्हान्समध्ये 720ची दिसते. 720ची करा. नेटवर्क तुमच्या इकडचं बघून करा कोणतं तर. म्हणजे इथं काय आहे, बी आणि सी राईट आहे, म्हणून 3rd नंबर. नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन. व्हेरी फ्यू गर्ल्स इन द लोकॅलिटी आर ॲज ब्युटिफुल ॲज झिया. ओके, व्हेरी फ्यू गर्ल्स इन द लोकॅलिटी आर ॲज ब्युटिफुल ॲज झिया. मॅथमॅटिक्सची टेस्ट उद्यापासून सुरुवात होणार आहे. सगळ्यांनीच क्लासमध्ये जी जॉईंट आहे, जी टी देत असाल त्यांना सांगतो, तुमच्या जीवनामध्ये एकच चान्स आहे हा शेवटचा, आणि त्यासाठी डेली टेस्ट प्रेझेंट करणारा आपलाच क्लास पहिला असेल. 30 मार्क्सचा तुम्हाला ब्लॉक्स आहे, म्हणजे आपल्याला ब्लॉक्स आहे तो त्या पेपरमध्ये. जसे आपण याच्यामध्ये सुरुवात केली, आपली 3री टेस्ट आहे ही, तशीच आपण उद्यापासून पहिली टेस्ट सुरुवात करणार आहोत मॅथमॅटिक्सची, आणि ती मात्र 10 ते 9 ते 10 आपली ही इंग्लिशची राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये टेस्ट राहील किंवा नाही राहील, कधी समजून सांगण्यात येईल, चॅप्टर झाल्यानंतर समजून सांगण्यात येतं, किंवा दुसरा काहीतरी प्लॅटफॉर्म बघू की तुम्हाला समजून सुद्धा सांगता यायला पाहिजे. दुसरा टायमिंग पण ठरवू याच्यासाठी, किंवा मग याच्यामध्ये पण काही आपण समजून घेऊ. मात्र 9 ते 10 जशी इंग्लिश आहे तशी 10 ते 11 डेली क्लास राहणार आहे तो मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन त्याच्यामध्ये समजून सांगण्यात येणार एका तासामध्ये. तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं ते बघायला किंवा ते समजून घ्यायला योग्य वाटेल, कारण तुम्ही ते आधी सोडवलेलं असेल. ठीक आहे, ओके. सेकंड आन्सर आहे सर, व्हेरी फ्यू गर्ल्स. आता बघा तुम्हाला एक सांगतो की इथं नेहमी लक्षात ठेवा, व्हेरी फ्यू गर्ल्स आहे की नाही, व्हेरी फ्यू असलं तिथं आर येतं. ओके, आपला काय विचारलेलं आहे, सुपरलेटिव्ह डिग्री विचारली. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय येणार रे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू जर असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ दच येईल. म्हणजे ह्या ठिकाणी वन ऑफ द नाही आहे, एक नाही ना, या ठिकाणी वन ऑफ द आहे, 3 मध्ये वन ऑफ द नाही आहे, 4 मध्ये वन ऑफ द आहे. मग 3 2 आणि 4 2 आणि 4 2 आणि 4 असा आपण विचार करणार परीक्षेमध्ये. जी इज वन ऑफ द मोस्ट आणि जी इज वन ऑफ द फ्यू. फ्यू कशाला आला तिथं मरायला, नाही येणार तो. आपल्याला काय पाहिजे, वन ऑफ दच पाहिजे. वन ऑफ द मोस्टच पाहिजे, वन ऑफ द किंवा वन ऑफ दच पाहिजे खऱ्या अर्थानं. इथे वन ऑफ द आहे, इथे मोस्ट ब्युटिफुल, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल. फ्यू मोस्ट कशाला पाहिजे, नाही पाहिजे, म्हणून सेकंड इज द राईट आन्सर. ओके, कारण सुपरलेटिव्ह डिग्री. नेक्स्ट नाव, कोलकाता इज मोर पॉप्युलस दॅन मोस्ट ऑफ द सिटीज ऑफ इंडिया. पिक आउट द करेक्ट चॉईस फ्रॉम द वन्स गिवन बिलो. ओके ओके, वरती एक लिंक टाकली मॅथमॅटिक्सची. उद्या आपण एक क्लास, जो महत्त्वाचा क्लास आहे 10 ते 11च्या दरम्यान, जो मॅथमॅटिक्सची टेस्ट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्यात येईल याच्यामध्ये, चॅटिंगमध्ये. तर त्या याच्यामध्ये जे मॅथमॅटिक्स आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे. क्लास तुम्ही कुठेही लावा. माझ्या क्लासमध्ये बरेचसे जण आहे याच्यापैकी, परंतु तुम्ही जर क्लास कुठेही जरी लावलेला असेल तरी सुद्धा तुम्ही 10 ते 11च्या दरम्यान माझ्या क्लासवर या. जे तुमचं तिथं झालेलं आहे, किंवा तुम्ही क्लास जरी नाही लावलेला असेल तरी तुमची स्टडी चालूच असेल, त्या स्टडीसाठी तुम्हाला सांगतो, त्या स्टडीची रिवाईज होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला समजून घेता येणार त्या ठिकाणी. म्हणून 10 ते 11 तुम्ही उद्यापासून हजर राहा मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्सची टेस्ट एक्सप्लेन केलं असेल, डेलीच एक्सप्लेन असेल, डेली नवीन असे ते 30 क्वेश्चन तुम्हाला सांगण्यात येणार. ओके, त्याच्यासोबत परीक्षेत आलेले आतापर्यंत जे 5-6 पेपर झालेले आहे त्या पेपरमधले 30 मार्कचे ब्लॉक सुद्धा तुम्हाला तिथेच टेस्ट स्वरूपात समजून सांगितलं जाणार आहे. ओके, चला घ्या पटापट. कोलकाता इज मोर पॉप्युलस दॅन मोस्ट ऑफ द सिटीज ऑफ इंडिया. पिक आउट द करेक्ट चॉईस ऑफ द गिवन बिलो. म्हणजे चला करेक्ट 4 पैकी 1 बघायचं आहे. कोलकाता इज मोर पॉप्युलस दॅन मोस्ट अदर. बघा इथं मोस्ट अदर आलेला आहे, इथं मोस्ट अदर आलेला आहे. 100% याची सुरुवात वन ऑफ द नच झालेली असेल. वन ऑफ द म्हणजे इथं बघा, कोलकाता इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलस. कोलकाता इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलस सिटीज
ऑफ इंडिया. ओके, 4th नंबरचा आहे यस विजय सावंत. ओके, टी काढला की माझं नाव तयार होतं. सावंतचा टी काढला की माझं स्वतःचं नाव तयार होते. हा एस एस एस. ओके, इथं क्लिक करूया. आता हे येणार नाही, पॉप्युलस सिटी हे येणार नाही, कारण की मोस्ट अदर असलं की एकाच याच्यावरून जर तुम्हाला डिग्रीतले थोडेसे ट्रिक्स जरी माहीत असेल ना तरी सुद्धा तुम्ही हे आन्सर सोडवू शकता. जसं व्हेरी आहे, व्हेरी नंतर अनेक क्वेश्चनच असतं. व्हेरी जर असेल इकडे तर मोस्ट अदरच असतं ह्या गोष्टी. तसंच इथं मोस्ट अदर असेल तर तिकडे वन ऑफ दस असतं किंवा व्हेरी असतं. इथं आता सुपरलेटिव्ह आहे म्हणून इथं वन ऑफ दस येणार आहे, म्हणून 4th नंबरचा आन्सर राईट येतं. नेक्स्ट दावा बघा. चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन. आता फक्त कन्स्ट्रक्शन विचारले. व्हेरी बॉयज आर सो इंडस्ट्रियस ॲज अभिजित. शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग. ओके, ग्रेटेस्ट किंग. मनाली वॉज मोर इंटेलिजंट. मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमन. त्याच्यानंतर नो अदर पॉलिसीज आर ॲज गुड ॲज ऑनेस्टी. हॉनेस्टी नाही म्हणायचं, त्याला ऑनेस्टी म्हणायचं, ऑनेस्टी. ओके, अंजली, ज्ञानदीप, हर्ष, राहुल बघतोय मी, पूजा वगैरे सगळे अंकिता वगैरे. ओके, खरं तर आपल्याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पद्धतशीरपणे टीचिंग केलं जात आहे आणि तुम्ही क्लास कुठेही लावा, डझंट मॅटर. मात्र रिव्हिजनसाठी उद्यापासून मॅथमॅटिक्सच्या रिव्हिजनसाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर या. नवीन चॅनल एक ओपन केलेला आहे, त्या चॅनलवर तो क्लास घेण्यात येणार आहे उद्यापासून. ओके, फक्त मॅथमॅटिक्सचं चॅनल आहे. भविष्यामध्ये मॅथमॅटिक्सचं चॅनल मॅथमॅटिक्स विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा झाली म्हणून एक नवीन चॅनल सुरू केलं, कारण की हे चॅनल पूर्ण मिक्स आहे, याच्यामध्ये स्पेशली मॅथमॅटिक्स शिकवायचं आहे. म्हणून तुम्हाला एक लिंक दिल्या जाईल, चॅटिंगमध्ये लिंक येईल, ते बघा टाकली चॅनलची लिंक बघा. चॅनलची लिंक तुम्हाला सेंड केल्या जाईल या चॅटिंगमध्ये, तर तुम्ही त्याच्यावर टच करून लगेच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे आय रिक्वेस्ट यू प्लीज सबस्क्राईब. जर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर यायचं असेल तर तुम्ही ते सबस्क्राईब करा. सर रोजच्या मॅथ आणि इंग्लिश टेस्टचे एक्सप्लेनेशन मिळणार का सर व्हॉट्सअप ग्रुपवर? बघा, माझ्यावर खूप लोड आहे, मी वेळातला वेळ काढून धावपळ करून तुमच्यासाठी येतोय. खरं विद्यार्थ्यांना माहीत आहे तिकडे सुद्धा भरपूर शिकवलं जातं. 7 वाजतापासून कंटिन्यू सुरू झालं, 5 वाजतापासून क्लासचं क्रिएशन करा. स्वतःच एकटाच टाईप वेब करतो, सगळं करतो, स्वतःच क्वेश्चन काढतो. त्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की एक प्रकारचा टाईप्स घेऊन 5-5, 6-6 प्रकारचे त्याच्यावर क्वेश्चन्स काढल्या जातं. जणू काही एका रायटरचं सुद्धा काम तिथे सुरू आहे. ते झाल्यानंतर 9 ते 10 तुमच्यासाठी येतो इथे. आणखी पुन्हा 10 ते 11 सुद्धा क्लास घेणार आहोत मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्सचं रोजचं असेल 100%. या चॅनलवर नसेल ते मात्र मॅथमॅटिक्स रोजची शिकवल्या जाणार आहे. या चॅनलवर जेव्हापर्यंत त्या चॅनलची माहिती विद्यार्थ्यांना होणार नाही तेव्हापर्यंत आपण इकडे तिकडे असं घेणार आहोत. एक चॅनलची लिंक तुम्हाला दिली बघा, MPSC स्मार्ट लर्निंग STPPS youtube.com चॅनल. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर फारच ठीक. 44-45 विद्यार्थी क्लासमध्ये आहे, त्या सर्वांनाच विनंती करतो. TETची एक्झाम 1 ते 1.5 महिन्यामध्ये आहे. भविष्यामध्ये तुम्ही कोणती ना कोणती परीक्षा देतच राहा किंवा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवत राहा. त्यासाठी मॅथमॅटिक्स सुद्धा स्मार्टपणे म्हणजे ट्रिक्सच्या माध्यमातून नव्हे तर ट्रिक्सच्या पुढे जाऊन ते शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या स्टुडंटला माहीत आहे ट्रिक्स ज्या यूट्यूबवर सांगण्यात येतात त्याच्यापेक्षा एकदम चांगल्या अशा ट्रिक्स आपल्याला क्लासमध्ये सुरू आहे. म्हणजे विदिन असं बघितल्याबरोबर सुद्धा आन्सर निघतं. सो त्याच्यासाठी तुम्ही भविष्यामध्ये या चॅनलवर हे करू शकता. उद्याचा जो क्लास आहे तुम्ही टेस्ट लावा अगर नका लाव, परंतु एक विनंती आहे की तुम्ही तिकडे ते बघा. म्हणून उद्यापासून या चॅनलवर, चॅनलचं नाव स्टडी मॅथ असं ठेवण्यात आलेलं आहे. स्टडी माहिती आहे तुम्हाला STUDY आणि मॅथ, स्टडी मॅथ नावाच्या चॅनलवर तुम्ही हे बघू शकता उद्यापासून. ओके, स्टडी मॅथ. आणि पुन्हा तुम्हाला 15-20 मिनिटासाठी या चॅनलवर सुद्धा थोडंसं एक्सप्लेन केलं जाईल की तुम्ही तिकडे यावं म्हणून, आणि लगेच तिकडचं चॅनल सुरू केलं जाईल स्टडी मॅथ. ओके, कळलं का? कळलं असेल तर येस म्हणा मला. ओके, मोबाईल गेमर अंजली आहे. आपला एक कसा आता एक समूह तयार झालेला आहे. मी फक्त आजचे दिवस बोलतोय तुमच्याशी, नंतर मग सलगपणे सांगतो तुम्हाला फटाफट. याच्यासाठी की मॅथमॅटिक्सचं मला सांगायचं आहे, कारण की खूप मेहनतीने मॅथमॅटिक्सचे सुद्धा टेस्ट मी तयार करत आहोत. डेली टेस्ट तयार करणं म्हणजे खूप मोठी एक जिम्मेदारी असतं. सो सांगत आहो जर तुम्हाला मी काय केलेलं आहे त्या लिंकवर अर्जुन सर हा चॅनल ओपन होतोय.
हाच चॅनल ओपन होतो. हा सो सॉरी, दुसऱ्या चॅनलची. एक मिनिट किंवा त्याच्यावर नाही. एक मिनिट गलती झाली मुलाकडून, तो थोडासा हँडल करतोय. त्याला म्हटलं चॅनलची लिंक टाकणं, त्याने याचीच दिली टाकून. चालेल बघूया, पुढे जाऊया आपण. हे पण करू आणि ते पण करू. चूज द मोस्ट करेक्ट, टेलिग्रामवर आहे. चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. हां, तर या ठिकाणी काय येणार आहे बघा, तुम्हाला सांगतो. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. करिश्मा म्हणतो सकाळी का सर? नाही सकाळी नाही, संध्याकाळी. 10 ते 11 संध्याकाळी. सकाळी आपल्याकडे वेळच नाही, मला 9 वाजता ड्युटीवर जावं लागतं. हां, व्हेरी फ्यू बॉयज. आणखी दुसरी गोष्ट, ज्या वेळेस गणपतीच्या सुट्ट्या लागणार आहे, आम्हाला 10 दिवसाच्या गणपतीच्या सुट्ट्या असतात. हां, मग त्या 10 दिवसामध्ये मी डेली दिवसभर यूट्यूबवर कार्यरत राहणार आहोत, माझ्या क्लाससाठी कार्यरत राहणार. ओके, मग त्यावेळेस आपण केव्हाही घेऊ शकतो वाटल्यास. ठीक आहे. तर आता बघा, इथे 2 गोष्टी आपण हे करूया. व्हेरी फ्यू बॉयज आर, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. सो इंटरेस्टेड ॲज अभिजित, मला हे पूर्णच वाक्य बरोबर वाटत आहे. दुसऱ्यामध्ये जो काही चुकलाय का ते बघू. शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स. हां, टाकतं खरं. वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स. हे बघा, तुम्हाला सांगतो की वन ऑफ द जर असलं ना मित्रा, तर इकडे किंगचं पाहिजे होतं, KING पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्य फक्त यसनं चुकलेलं आहे. तिसरं, मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमेन. मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमेन. एनी अदर नंतर वुमेन येत नाही, अनेक वचन येत नाही. एनी अदर नंतर किंवा नो अदर नंतर एक वचनच असतं. इथं अनेक वचन आलेलं आहे. म्हणजे आपली परीक्षा इथे काय आहे की डिग्रीची सेंटेन्स तुम्हाला ओळखता येतात का. एनी अदर नंतर एक वचनच पाहिजे. हे जर वाक्य मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमन जर असताना WOMAN तर राईट झालं असतं. सेकंड मधलं वाक्य शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स एस जर असताना तर राईट झालं असतं. चौथ्याच्यावर बघू. नो अदर पॉलिसीज आर. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो की इथं पॉलिसीज आर नसते कधी नो अदर असताना. व्हेरी फ्यू पॉलिसीज आर असतं, परंतु इथं नो अदरच्या नंतर एक वचनच असते. इथं बघा, एक वचन अनेक वचन टाकलेलं आहे, एक वचन पाहिजे होते. इथं अनेक वचन टाकलेलं आहे, एक वचन पाहिजे होतं. हे जर वाक्य नो अदर पॉलिसी इज ॲज गुड ॲज ऑनेस्टी असं असतं तर राईट आलं असतं. म्हणून 1 नंबरचा आन्सर राईट आहे. ओके, 1च नंबर. ओके, आता आला काय बघा. कमाल, सगळ्यांनाच विनंती अशी आहे की मॅथमॅटिक्स शिकवण्याची मनापासून इच्छा आहे. मात्र माझ्या एका फक्त याच्यावर मला एक मॅथमॅटिक्सच्या संदर्भात आवड आहे खऱ्या अर्थानं. परंतु तुम्हाला मी फक्त तुमच्या भेटीला इंग्लिशसाठी चालेलो. तुम्हाला माहित नाही माझं मॅथमॅटिक्स कसं आहे, काय आहे, त्याची ओळख व्हावी यासाठी एक नवीन चॅनल ओपन करण्यात आलेलं आहे. भविष्यात त्या चॅनलवरून फक्त मॅथमॅटिक्स शिकवण्यात येणार आहे. फक्त ते चॅनल ओपन केल्यानंतर फक्त तुम्हाला मॅथमॅटिक्सची व्हिडिओ भेटेल. जी कोणती एक्झाम राहणार आहे, जी कोणती भविष्यामध्ये एक्झाम होईल, शिवाय मॅथमॅटिक्सच्या संदर्भात टोटल तुम्हाला नॉलेज सांगण्यात येणार. त्याच्यामध्ये हिंदीमध्ये सुद्धा जे तुम्ही एक्झाम देताय खऱ्या अर्थानं रेल्वेच्या वगैरे त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवल्याच जाणार. ओके, माझा सब्जेक्ट हा इंग्लिश आहे, मात्र मला ही मॅथमॅटिक्सची खूप आवड असल्या कारण मी एक नवीन चॅनल ओपन केलं. त्या चॅनलवर तुम्हाला सुरुवात फक्त तुमच्यासाठी केली की त्याची सुरुवात अशी केली की एक टेस्ट तुम्हाला द्यायची. मी हे सांगून देतो पहिले. हां, इकडे जाऊ आपण, त्याच्यानंतर मी बोलतोय. बघा, एक टेस्ट तुम्हाला द्यायची. ती टेस्ट तुमच्याला पेड आहे. 100 रुपये फक्त तुम्हाला फिलअप करायचं आहे. ते फिलअप करा नका करू तरी सुद्धा तुम्हाला तिकडे ते एक्सप्लेन केलं जाणार डेली. सो दोन्ही पद्धतीने आहे. स्वतः तुम्ही 5 वाजता ती टेस्ट सेंड केल्या जातात, 5 ते 7च्या दरम्यान. तुम्ही ते पूर्ण सॉल्व केल्यानंतर जे कोणती डिफिकल्टीज आली ते तुम्हाला आपल्याला चॅनलवर डेली समजून सांगण्यात येणार. परीक्षेच्या दिवसापर्यंतच नव्हे तर भविष्यात सुद्धा बऱ्याचशा जागा निघणार आहे, बऱ्याचशा जागा थांबलेल्या आहे. मी स्वतः माझे फॉर्म भरून ठेवलेले होते. ते फॉर्मची वाट पाहू थकून गेलो, मात्र इकडे ड्युटीवर लागलेला आहो. तरी पण काही असे फॉर्म्स आहे ते मी सुद्धा परीक्षा देणार आहो. म्हणजे याच्यापेक्षा क्लास 2चे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण तिकडे जाणार. ह्या चॅनलवर नाही तर तिकडे. ह्या चॅनलवर इंग्लिश राहणार आहे, त्या चॅनलवर मॅथमॅटिक्स राहणार आहे.
बघा, सिलेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. इंग्लिश इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज टुडे. English is one of the most important languages today. English is one of the most important languages today. English is one of the most English is one of the important languages today. बघा रे मित्रांनो, याच्यामध्ये ना